हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण राईट इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा क्वेश्चन पाहणार आहोत, जो तुम्हाला बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये येतो आणि जनरली तुम्हाला शिकवलाही जातो वर्गात. 9th सुद्धा होता आणि 10th आपल्याला ते खूप इझी वाटतं. काय अल्फाबेटिकली तर लावायचं आहे असं वाटतं, पण जेव्हा आपण ते वर्ड्स पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतात सेम सेम लेटर्सचे वर्ड्स, सेम सेम लेटर्सचे म्हणजे सेम लेटरवरनं स्टार्ट होणारे वर्ड्स आपल्याला तिथं बरेच मिळतात. सुरुवातीचा जो फर्स्ट असतो तो फर्स्ट क्वेश्चन त्यातला इझी असतो, सोपा असतो, कारण फर्स्ट लेटर सगळे वेगवेगळे असतात चारही शब्दांचे. पण जो सेकंड क्वेश्चन जनरली आपण पाहिला तर त्यात काय असतं, त्यांनी दिलेलं बऱ्याच वेळा सगळ्या वर्डचे फर्स्ट लेटर सेम असतील किंवा फर्स्ट सेकंड दोघंही सेम असतात. तर तेव्हा आपण जंबल होतो, कशा पद्धतीने आपण ते लावायचे, कशा पद्धतीने आपण अल्फाबेटिकली करेक्ट करायचे त्यांना, हे तुम्हाला तेव्हा पटकन कळत नाही. तर तेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बाळांनो. सो लेट अस सी दॅट क्वेश्चन अँड आन्सर्स ऑल्सो. आपला क्वेश्चन कसा आहे तो बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्ससाठी असणारा क्वेश्चन असतो, ज्यात आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. पहा आता फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे, त्यात 4 वर्ड्स दिलेत: रिव्हर, स्पेअर, नेचर आणि बर्ड. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे कसं ABCDच्या क्रमानुसार आपल्याला ते वर्ड्स लावायचे असतात. तर पहा ह्या चारही वर्ड्समध्ये फर्स्ट वर्ड आहे रिव्हर आणि त्याचं फर्स्ट लेटर आहे आर. नेक्स्ट आहे एस वरनं स्टार्ट होतंय, नेक्स्ट आहे यन वरनं स्टार्ट होणारं आणि लास्टचं आहे बी वरनं, BIRD बर्ड. तर आपल्याला माहिती ए नंतर बी येतो, ए वरून कोणतंही वर्ड इथं नाहीये म्हणून आपण बी अगोदर घेणार आहोत. मग बर्ड लिहिल्यानंतर ABCDच्या क्रम जर आपण पाहत गेलो तर LMN, एन नंतर मग OPQR आणि त्यानंतर यस. म्हणून मी बर्ड, नेचर, रिव्हर आणि स्पेअर अशा पद्धतीने ते लावलेले आहेत. आणि नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतला आपण तर सेकंड एक्झाम्पलमध्ये कोणकोणते वर्ड्स आहेत: डॉक्टर, डॅमेज, डिफरन्स आणि ड्रॅगन. आता इथे जर पाहिलं तर सगळे चारही वर्ड्स डी ह्या लेटरवरनं सुरू होत आहेत बाळांनो. तर मग आता तुम्हाला वाटेल आता काय करायचं, तर अशा वेळेस सेकंड जे लेटर असतं त्या वर्डचं ते सेकंड लेटर आपण पाहायचं असतं आणि त्या सेकंड लेटरच्या क्रमानुसार अल्फाबेटिकली करेक्ट आपल्याला ते वर्ड्स लावायचे असतात. आता मी डी न घेता प्रत्येक वर्डचं सेकंड लेटर इथं लक्षात घेतलंय. तर पहा DAMAGE, ए वरनं होतंय ते सेकंड लेटर सुरू, तर म्हणून डॅमेज हा वर्ड मी अगोदर घेतलाय. त्यानंतर ABCDEFGHI आय येतो म्हणून मी डी लक्षात न घेता सेकंड लेटर यातलं आय लक्षात घेतलंय. डिफरन्स मी तिथं लिहिलंय. त्यानंतर LMNO येतोय म्हणून DOCTOR डॉक्टर घेतलंय आणि PQR आर नंतर येतोय म्हणून DRAGON ड्रॅगन मी तिथं घेतलंय. ओके, हे तुमच्या आता लक्षात येऊन गेलं असेल कशा पद्धतीने मी ते अल्फाबेटिकली करेक्ट लावलेत. नेक्स्ट एक्झाम्पल पहा: युनिव्हर्सल, क्लिंगिंग, ट्रस्ट, एन्काउंटर. हे पण इझी आहे, फर्स्ट लेटर प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत म्हणून तुम्हाला इझिली ते तुम्ही करू शकतात. त्याचा आन्सर पहा: क्लिंगिंग, एन्काउंटर, ट्रस्ट, युनिव्हर्सल. आता नेक्स्ट जर आपण पाहिलं फोर्थ: फॉर, फ्यू, फूड आणि फॉन्डली. आता याचे सगळे जे वर्ड्स आहेत, लेटर्स आहेत सगळ्या वर्ड्सचे एफ वरून स्टार्ट होत आहेत, करेक्ट. त्यानंतर सेकंड वर्ड जर सोडला तर उरलेल्या तिघही वर्ड्सचा सेकंड लेटर सुद्धा ओ आहे. मग तुम्ही अशा वेळेस काय करणार, तर म्हणून पहा तिघांचे सेकंड लेटर ओ आहे आणि FEW मधला ई याचं सेकंड लेटर, FEW मधलं फ्यूचं सेकंड लेटर ई आहे म्हणून मी अगोदर घेऊन घेतले फ्यू. आता त्यानंतर आपण उरलेल्या तिघांचा विचार करणार आहोत, कारण ओच्या अगोदर ई येत असतो म्हणजे ABCDच्या क्रमानुसार, तर ई येत असतो म्हणून मी फ्यू घेतले. आता उरलेली तिघं जर आपण पाहिले तर आता हे फर्स्ट लेटर पण लक्षात घेऊ नका, सेकंड पण लक्षात घेऊ नका. आता इथं घ्यायचं आहे तुम्हाला थर्ड लेटर लक्षात. ओके, आता पहा थर्ड लेटर फॉन्डलीचं एन आहे म्हणून मी तिथं फॉन्डली घेतलंय फ्यू नंतर. NOLMNO असा येत असतो म्हणून फूडमधला थर्ड लेटर मी ओ लक्षात घेतलं इथं आणि इथं सुद्धा आर. ओ नंतर PQR, इथलं थर्ड लेटर आर आहे
म्हणून मी फॉर शेवटी लिहिला. हे आता तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं असेल बाळांनो. म्हणून आपला आन्सर झाला आहे फ्यू, फॉन्डली, फूड आणि फॉर. ओके, नेक्स्ट वर्ड्स पाहूयात. स्प्रेड, रूमर, बॉरो, ड्रॉट. तर अशा पद्धतीने पहा, मी आन्सरमध्ये दिलं बॅरो, ड्रॉट, रूमर, स्प्रेड. नेक्स्ट वर्ड्स आहेत स्टार्टल्ड, स्पीड, स्ट्रीट, स्पेक्युलेटेड. त्याचा आन्सरसुद्धा आहे स्पेक्युलेटेड, स्पीड, स्टार्टेड, स्ट्रीट. आता पहा इथं सुद्धा तसंच झाले. पहिले दोन जे वर्ड्स आहेत आन्सरमधले तर ते SP या लेटर्सने सुरू झालेत. SPE 3 लेटर तिथं सेम आहेत पहा. आणि नेक्स्टचे जे उरले स्टार्टेड आणि स्ट्रीट मी घेतलेत लास्टला STA, STR अशा पद्धतीने. तर ते सुद्धा तशाच पद्धतीने मी लावलेत. आता पहा, अगोदर मी सगळ्यांचे सेकंड लेटर लक्षात घेतले. SS तर सगळ्यांचं फर्स्ट लेटर सारखं आहे. मग सेकंड लेटर लक्षात घेतल्यानंतर P येतोय अगोदर, OPQ, त्यानंतर RST. म्हणून मी हे टीवाले जे वर्ड्स आहेत सेकंड लेटर असणारे तर ते मी नंतर घेतलेत. आणि हे P ज्यात येतोय सेकंड स्थानावर, सेकंड नंबरवर, तर त्यांना मी अगोदर घेतले, स्पेक्युलेटेड आणि स्पीड. आता यात पण काय डिफरन्स केला आहे मी पहा. आता SPE तिघं लेटर सुरुवातीचे सेम आहेत. मग मी इथं फोर्थ लेटर लक्षात घेतलं आहे. आता SPE नंतर C आला आहे आणि इकडे E आलेला आहे. म्हणजे ABCDमध्ये C अगोदरच येत असतो Eच्या अगोदर. म्हणून मी स्पेक्युलेटेड वर्ड अगोदर घेतले, त्यानंतर स्पीड, त्यानंतर स्टार्टेड आणि स्ट्रीट. आता स्टार्टेडमधला पण ST न लक्षात घेता मी थर्ड लेटर लक्षात घेतलं आहे A आणि R. म्हणून स्टार्टेड अगोदर आला आहे, त्यानंतर स्ट्रीट. आता अशा भरपूर एक्झाम्पल्सवरनं तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की कशा पद्धतीने हे आन्सर आपल्याला करेक्टली लिहायचं आहे. ओके, आता मी फक्त आन्सर रीड करणारे, क्वेश्चन आणि आन्सर मी तुम्हाला व्यवस्थित समजून दिले कशा पद्धतीने तुम्हाला ते आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट बा, चेंज, बाय, द, क्वाईट. आन्सर बाय, चेंज, क्वाईट आणि द. नेक्स्ट आहे 8th नंबरचं मोमेंट, मोर, मॅनेज, माइंड. याचा आन्सर आहे मॅनेज, माइंड, मोमेंट, मोर. 9 नंबरवर आहे पीस, वर्ल्ड, क्रिएट, अब्सेंट. आन्सर आहे अब्सेंट, क्रिएट, पीस, वर्ल्ड. त्यानंतर 10th पहा, पोटेन्शियल, परस्यूट, पोडियम, पर्सन. आन्सर आहे पर्सन, पोडियम, पोटेन्शियल, परस्यूट. 11th नंबरवर आहे साऊंड, हॅव, व्हॉइस, बिकॉज. आन्सर आहे बिकॉज, हॅव, साऊंड, व्हॉइस. नेक्स्ट पहा, मदरलँड, मी, मेड, माइंड. आन्सर आहे मेड, मी, माइंड, मदरलँड. 13 नंबर, ट्रेनिंग, फेवर, व्हायलन्स, पॉवर्टी. आन्सर आहे फेवर, पॉवर्टी, ट्रेनिंग, व्हायलन्स. 14 नंबरचं पहा, फ्रेंड्स, फोर्सिंग, फर्स्ट, फूड. आन्सर आहे फर्स्ट, फूड, फोर्सिंग, फ्रेंड्स. 15 नंबर, शेमलेस, कंटेम्प्ट, हिअर, बिगॅन. आन्सर आहे बिगॅन, कंटेम्प्ट, हिअर, शेमलेस. नंबर 16, स्ट्रेट, स्लीप, सॉरी, शी. आन्सर आहे शी, स्लीप, सॉरी, स्ट्रेट. 17, लाईफ, ह्युमर, डेफ, मॅड. आन्सर डेफ, ह्युमर, लाईफ, मॅड. ओके, नेक्स्ट आहे कन्सेप्ट, केस, क्यूट, क्लॅड. आन्सर केस, क्लॅड, कन्सेप्ट, क्यूट. नेक्स्ट, कॅरी, आर्मर, सर्वंट, ऑफिसर. आन्सर आहे आर्मर, कॅरी, ऑफिसर, सर्वंट. आणि लास्ट घेतलेत मी स्पिरिट, सफर, स्क्वायर, शॅकल. आन्सर आहे शॅकल, स्पिरिट, स्क्वायर, सफर. तर या भरपूर अशा उदाहरणातून तुम्हाला कशा पद्धतीने आन्सर लिहायचं हे लक्षात आलंच असेल बाळांनो.
चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत माझी व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही नक्की आवडेल ज्या पद्धतीने तुम्हाला आवडते. आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा. ओके, थँक यू.